यांनी जो एक काळाचा मोठा ठसा उमटून ठेवलेला आहे त्याच्यावरती माझं इवलंसं चिमणं पाऊल टाकण्याचा प्रयत्न मी करतो आहे। आणि खरं तर हेच कुठल्याही नंतर चालणाऱ्या यात्रेकरूचं एक प्रयोजन असतं असं मला वाटतं आहे। आपण ज्या सामाजिक योगदानाची गोष्ट करतो आहोत ते असं दृश्य स्वरूपात दाखवणं, मला असं वाटतं की कुठलंही वाचन ते आपण वाचलं एखादं पुस्तक हे कधी कळेल। मी स्वतः असं समजतो, जर त्या वाचनातला त्या पुस्तकातला शब्द हा माझ्या आचरणातून माझ्या संस्कारातून व्यक्त होत असेल तर, म्हणजे मी पुस्तक वाचलं हे तेव्हाच खरं आहे जेव्हा पुस्तकातला एखादा संस्कार हा मी माझ्या आचरणातनं पुढच्यापर्यंत पोहोचवलेला असेल। आणि मग अशा वेळी मुस्लिम मराठी साहित्य हे माझ्यावरती कोणता संस्कार करतं आहे। प्रेमचंद यांनी 1925 मध्ये मुस्लिम सभ्यता नावाचा एक लेख लिहिलेला आहे, त्याची मला आठवणी होते आहे। त्यांनी तो लेख हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधल्या असंतोषाच्या, यांच्यामधल्या अस्वस्थपणाच्या, यांच्यामधल्या भयाच्या पार्श्वभूमीवर लिहिला आहे। आणि त्यांनी इस्लाम सभ्यतेचा परिचय हा इथल्या भारतीयांना त्या लेखामधनं करून दिलेला आहे। त्यांनी असं सांगितलं की न्यायाची जी संकल्पना इस्लाममध्ये मांडली गेलेली आहे ती जगाच्या कुठल्याही धर्मामध्ये त्या पद्धतीनं मांडली गेलेली नाही। आणि माझ्यासारख्याला जो एक गैर मुस्लिम आहे, जो एक बिगर मुस्लिम आहे, ज्याच्या मनामध्ये अगदी बालपणापासून अन्य अनेक लोकांप्रमाणे अनेक न्यूनगंड, अनेक भयगंड असतात, ते भयगंड, ते न्यूनगंड, त्या भीतीच्या छाया दूर करण्याचं काम कुणी केलं असेल, ती न्यायाची संकल्पना माझ्यापर्यंत कुणी पोहोचवली असेल तर ती मुस्लिम मराठी साहित्यानं पोहोचवलेली आहे। हा जो एक संस्कार आहे, मग तो संस्कार बंधुभावाचा असेल, तो संस्कार समतेचा असेल, तो संस्कार स्वातंत्र्याचा असेल, या सगळ्याच मूल्यांची प्रस्थापना कुठलंही चांगलं साहित्य करत असतं, जगातलं कुठलंही अभिजात साहित्य हेच करत असतं। आणि तेच महत्त्वाचं काम मराठीच्या संदर्भात या प्रवाहानं केलेलं आहे। त्याच्यामुळे मी कालच्या एका मला वाटतं अनवर राजन सरांच्या बोलण्याचं उदाहरण देईल। त्यांनी असं म्हटलं काल जाता जाता की मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ही मराठीमध्ये सुरू झालेली एक अपूर्व अशी परंपरा आहे आणि ही परंपरा भारताच्या अन्य भाषांमध्ये गेली पाहिजे। हे त्यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान कालच्या तासाला केलेलं होतं, कालच्या व्याख्यानात केलेलं होतं। ही परंपरा जर कानडीमध्ये गेली, तेलुगूमध्ये गेली आणि भारतातल्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्याच्यामध्ये गेली तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण ज्या बंधुभावाबद्दल बोलतो आहोत, आपण ज्या स्वातंत्र्य आणि समतेबद्दल बोलतो आहोत, आपण ज्या मूल्यांच्या संदर्भात बोलतो आहोत, ती मूल्य गैर मुस्लिमांना कळायला लागतील की हे लोक हे आहेत आणि त्याच्यातून संवादाचे हात एकमेकांच्या पुढं हे लोक पुढं करतील असं मला वाटतं आहे। दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आमचं लेखन हे काय आहे। आमचं लेखन ही आमच्या अस्तित्वाची खूण आहे। आमचं लेखन आम्ही जिवंत असल्याचा पुरावा आहे असं एका कवीनं लिहिलंय। मला ते नेमके ओळ आठवणार नाहीत, पण एका कवीनं असं लिहिलेलं आहे की मेलेली माणसं बोलत नाहीत, जी माणसं बोलत नाहीत ती मेलेली असतात। म्हणून आम्ही सतत बोललं पाहिजे, आम्ही सतत लिहिलं पाहिजे, आम्ही सतत व्यक्त झालं पाहिजे, नाही तर आम्हाला लोक मृत आहेत, जिवंत नाही आहेत म्हणून अडगळीत फेकून देऊ शकतात। आणि वर्तमानाकडे तुम्ही जर डोळसपणे पाहायला लागलात तर तुम्हाला हीच एक मोठी शक्यता आपल्या आजूबाजूच्या काळामध्ये होताना दिसते आहे। दुसरी एक गोष्ट म्हणजे मी या ठिकाणी देवी प्रसाद मिश्र ही जी तुम्हाला सगळ्यांनाच कविता माहिती आहे त्या कवितेचा त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो। आणि ह्या ओळी वाचून यासाठी दाखवतो आहे की ही ती कविता आहे ज्या कवितेनं मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलून टाकला। त्यांनी असं लिहिलंय, वे न होते तो लखनऊ न होता, आधा इलाहाबाद न होता, मेहराबे न होती, गुंबद न होता, आदाब न होता, मीर मखदुम मोमिन न होते, शबाना न होती, वे न होते तो उपमहाद्वीप के संगीत को सुनाने वाला खुसरो न होता, वे न होते तो पूरे देश के गुस्से से बेचैन होने वाला कबीर न होता, वे न होते तो भारतीय उपमहाद्वीप के दुख को कहने वाला गालिब न होता, मुसलमान न होते तो 1857 न होता।
तर हे जे देवीप्रसाद मिश्र यांनी सांगितलेलं आहे ते मला खूप आठवलं आणि मला असं लक्षात आलं की अरे हे तर मला माहीतच नव्हतं. म्हणजे लक्षात घ्या, मी हे यासाठी सांगतो आहे, ते हे यासाठी सांगतो आहे की एक समुदाय की ज्यानं काहीच केलं नाही असं गैरमुस्लिम म्हणून जेव्हा मला वाटत होतं तेव्हा माझ्या पुढे ही कविता येते आहे. मग जेव्हा इतिहास तुमच्यापासून लपवून ठेवला जातो, जेव्हा इतिहासाची मोडतोड केली जाते, जेव्हा तो जाणीवपूर्वक टाळला जातो, तो सांगितला जात नाही, अशा वेळी आमचा खरा इतिहास काय आहे आणि तो जगापुढे मांडणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे असं लेखकाला वाटलं पाहिजे. मुस्लिम मराठी साहित्यिकांचं योगदान काय आहे? मला असं वाटतं त्यांनी असा दडवलेला इतिहास हा शोधून सर्वसामान्यांच्या पुढं आणलेला आहे आणि हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं सामाजिक योगदान आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण इतिहासाची पुनर्मांडणी करता करता ते नवा इतिहास घडवत चाललेले आहेत असं मला दिसतं आहे. याचं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काल जे सरांच्या बोलण्यात आलेलं होतं, म्हणजे माननीय अध्यक्षांच्या डॉक्टर आलिम वकील साहेबांनी तो उल्लेख केलेला आहे जो मला माहिती नव्हता की सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला सौराष्ट्रातील एक मुस्लिम गृहस्थ अब्दुल हबीब युसुफ मरफानी यांनी त्या काळामध्ये 1 कोटी रुपये दिले होते. म्हणजे काल पुन्हा कुणीतरी सांगितलं की सोन्याचा भाव वगैरे 3 रुपये होता. म्हणजे 1 कोटी रुपये देणं आझाद हिंद फौजेला, आणि जी फौज स्वातंत्र्यासाठी काम करते आहे, हा इतिहास जर असेल तर तो मला कालपर्यंत माहीत नव्हता. हे वास्तव आहे. माननीय डॉक्टर रफिक पारनेरकर सर यांनी संत तुकाराम महाराजांचा दाखला दिला. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी त्यांच्या मुस्लिम मित्राची, पुणेकर मुस्लिम मित्राची गोष्ट सांगितली. ती मला कालपर्यंत माहिती नव्हती. इथं दिव्य कुराण आणि विज्ञान असे चित्र प्रदर्शन लावलेलं आहे. मी असं म्हणेन ज्यांनी ते पाहिलेलं नाही त्यांनी मुद्दाम त्या ठिकाणी जावं. तुम्हाला असं लक्षात येईल की आमच्या भारतीय इतिहासातला एक अत्यंत मोठा जीवशास्त्रज्ञ हा आत्तापर्यंत 2013 पर्यंत जिवंत होता आणि त्याचं नाव सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे आमचा दडवलेला इतिहास तो शास्त्राच्या संदर्भातला असेल नाहीतर तो अन्य कुठल्याही संदर्भातला असेल, तो उजागर करणं हे एक महत्त्वाचं काम या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं होतं आहे असं मला वाटतं आहे. दुसरी एक गोष्ट की जिचा उल्लेख केला गेला की मानस प्रतिमा, म्हणजे मुस्लिमांची एक मानस प्रतिमा, एक इमेज ही तयार केली गेलेली आहे. कोणती इमेज तयार केलेली आहे? म्हणजे पुन्हा मी देवीप्रसाद मिश्र यांच्या कवितेचा उल्लेख करेल. ती मानस प्रतिमा अशी आहे बघा की वे कपड़े बुनते थे, वे कपड़े सिलते थे, वे ताले बनाते थे, वे बक्से बनाते थे, उनके श्रम की आवाजें पूरे शहर में गूंजती रहती थी. आता हे वास्तव आहे, हे सोडून द्या. ते पुढे असं लिहितात, वे मुसलमान थे इसलिए बच के निकलते थे, वे मुसलमान थे इसलिए कुछ कहते थे तो हिचकते थे. देश के ज्यादातर अखबार यह कहते थे कि मुसलमान के कारण ही कर्फ्यू लगते हैं. कर्फ्यू लगते थे और एक के बाद दूसरे हादसों की खबरें आती थी. वे मुसलमान थे इसलिए जंग लगे तालों की तरह वे खुलते नहीं थे. आम्ही गंजून गेलेली कुलपं आहोत. आणि हे साहित्य संमेलन काय करतं आहे, मुस्लिम मराठी साहित्य काय करतं आहे, मला असं वाटतं की त्या गंज लागलेल्या कुलपांना एक अशी चावी देत आहे की ते उघडून जात आहे. आणि त्यांच्या उघडण्याच्या सोबतच तुम्हाला असं लक्षात येईल की जीवनाचा एक मोठा अवकाश, जीवनाचं एक मोठं क्षेत्र हे उघडलेलं आहे. म्हणजे मी पुन्हा एक मुंशी प्रेमचंद यांच्या लेखामध्ये तो आत्ता दाखला वाचला. त्यांनी असं सांगितलं की जेव्हा धर्मप्रसारक हे इस्लाम धर्माचा प्रसार करायला निघालेले होते त्यावेळी प्रेषित हे त्या धर्मोपदेशकांना सांगतात की जेव्हा लोक तुम्हाला विचारतील की स्वर्गाची चावी कोणती आहे तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की ईश्वराच्या भक्तीमध्ये आणि सत्कार्यामध्ये ती चावी आहे. म्हणजे हे जे मोहम्मद प्रेषितांनी सांगितलं आहे किंवा त्यांच्याकडून अल्लाहनं वधवून घेतलेलं आहे, तर हे जे सत्कार्य आहे या सत्कार्याची ओळख ही त्याच वेळी आम्हाला सर्वांना होईल जेव्हा कुलप उघडतील आणि दरवाजे सर्वांसाठी खुले होतील. हे एक अत्यंत महत्त्वाचं काम हे या साहित्य संमेलनानं आणि मुस्लिम मराठी साहित्यानं केलेलं आहे असं मला सातत्यानं वाटतं आहे. दुसरा एक मुद्दा जो मी सांगतो आहे
तो हा आहे की कोणतंही साहित्य हे समाजाची प्रगल्भता वाढवण्यासाठी मदत करत असतं. आणि ही गोष्ट म्हणजे काल आदरणीय फम शहाजिंदे सर हे मला विचारत होते, काय रे काय योगदान आहे. ते माझे गुरुजी आहेत आणि ते अत्यंत असे चालाखीनं मला विचारत होते की काय योगदान आहे तुझं. तर मी त्यांना असं म्हणालो की तुम्ही एक कविता लिहिलेली आहे आणि त्याच्यात तुम्ही तुमच्या जातीबद्दल, तुमच्या जन्माबद्दल, तुमच्या एकूण सुरुवातीच्या जीवनाबद्दल लिहिलेलं आहे. आणि हे मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की हे सगळं असताना म्हणजे निधर्मी नावाच्या कवितेतली एक ओळ मी तुम्हाला फक्त ऐकवतो की बेटा उनसे अपनी सगाई नहीं होती, अपना कुल तो कान्हो पात्रा का कुल है. हे त्याने एका ओळीत एका कवितेत लिहिलंय. एक दुःख काय असतं तुम्हाला ते लक्षात येईल. आणि मी त्यांना असं म्हणालो की हे दुःख घेऊन जगणारा एक सामान्य मुस्लिम गृहस्थ मुस्लिम मराठी साहित्य लिहायला लागला. आणि या साहित्य संमेलनानं काय झालं, काय केलं तर एक नवी परंपरा जेव्हा सुरू होते आहे तेव्हा तुम्हाला पहिलं अध्यक्षपद दिलेलं आहे. म्हणजे एक अत्यंत समाजातल्या कुठल्या तरी खालच्या स्तरावरचा म्हणवला गेलेला व्यक्ती हा अत्यंत उच्च शिखरावरती का जाऊन बसतो. मला असं वाटतं की हे योगदान साहित्याचं आहे आणि त्या साहित्यानं निर्माण केलेल्या चळवळीचं आहे. हे एका सर्वसामान्यांना उच्चस्थानी त्याची प्रस्थापना करणं हे आमच्या साहित्याचं महत्त्वाचं योगदान आहे असं मला वाटतं आहे. दुसरी एक गोष्ट मी जी आता सांगीन की अक्रम पठाण यांनी एक छान ग्रंथ लिहिला आहे आणि तो ग्रंथ आहे मुस्लिम मराठी साहित्य या शीर्षकाचा. त्याला यशवंत मनोहर सरांनी प्रस्तावना दिलेली आहे. आणि ती प्रस्तावना देताना त्यांनी असं सांगितलंय की वेगळ्या मुस्लिम साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची आवश्यकता आहे. आणि हे ते अत्यंत महत्त्वाचं विधान आहे माझ्या दृष्टीनं. त्यांनी सौंदर्यशास्त्राबद्दल बोलत असताना असं म्हटलंय की सौंदर्यशास्त्र हे दोन पद्धतीनं लिहिलं जातं. एक ते अलौकिकतावादी आहे आणि दुसरं सामान्य जनतेच्या बाजूचं आहे. आणि त्यांनी मग मुस्लिम मराठी साहित्याची प्रस्थापना ही कुठल्या मुद्द्यांवरती केली जाऊ शकते आणि हे सामान्य सर्वसामान्य माणसाला आपले हसणारे जे दुवे आहेत ते कोणते दुवे हे लेखन व्यक्त करता आहे त्याची नोंद त्यांनी केलेली आहे. दुसरा एक मी उत्तरार्धाकडे जाताना मी एक मुद्दा जो मांडतो आहे तो आहे की जावेद पाशा सर यांच्या कवितेची मी अक्षरशः पारायण केली आणि मला ती प्रचंड आवडलेली कविता आहे. किंवा फम शहाजिंदे यांच्या कविता मी कोणे एके काळी हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या होत्या. किंवा आता आदरणीय डॉक्टर मिन्ने सर यांनी एक हल्ली नावाची कविता वाचली आणि त्यांनी असं सांगितलं की माझ्या आयुष्यात एक अत्यंत दुःखाचा खडतर असा काळ आलेला होता. तो काळ का आला त्याच्यामध्ये त्यांचं मुस्लिम असणं हे अत्यंत महत्त्वाचं मला वाटतं आहे. की एक औरंगाबाद शहरातला अत्यंत महत्त्वाचा रेडिओलॉजिस्ट आणि कुठलाही सारासार विचार न करता त्यांच्यावरती हे संकट येणं ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे. मला हे सांगायचं आहे की दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अविश्वास आणि भीती यांचं वातावरण आहे. म्हणजे हे अर्धसत्य आहे की फक्त मुस्लिमांनाच भीती वाटते. हे सत्य आहे की हिंदूंना पण भीती वाटते. आणि खरं तर गोष्ट अशी आहे की हिंदू मुस्लिमांनाच भीती वाटत नाही तर जैन असतील, बौद्ध असतील, शीख असतील या सगळ्यांनाच एकमेकांबद्दल भीती वाटते आहे. आणि ही भीती केवळ आणि केवळ धर्माच्या नावानंच वाटते आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मी ज्या रस्त्यानं जातो त्या रस्त्यानं जर वेगळ्या धर्माचे लोक असतील तर मला लोक सांगतात की हळू जा बरं, अमुक अमुक वस्ती आहे पुढं. म्हणजे हे जे आहे ना हे फार टोकाचं असं वागणं आपल्या आजूबाजूच्या काळात चाललेलं आहे. काल जसं सांगितलं की मुस्लिमांना माझा एक अत्यंत सहकारी आहे चांगला आणि तो स्पॅनिश शिकवतो माझ्या विद्यापीठात. तो दिल्लीवरनं शिकून आलेला आहे. तो नांदेडात आला तेव्हा त्याला घर मिळत नव्हतं. हे वास्तव आहे. हे वास्तव कधीतरी भगवान सवाईंनी त्यांच्या काळात जुन्या काळात लिहून ठेवलेलं आहे. तेच वास्तव आज मी बघतो आहे. आमचं समाजाचं चित्र हे फारसं बदललंय असं मला वाटत नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या मनामध्ये एकमेकांबद्दल असणारी भीती जी आहे आणि ही सगळी भीती कपोलकल्पित आहे. ही भीती काढून टाकण्याचं काम की अरे मला जो माणूस शिंग असलेला वाटत होता त्याला शिंग नाहीये, तो माझ्यासारखाच आहे, त्याला माझ्यासारखीच दुःख आहेत. हे खूप कमी लोकांना माहिती होतं
आणि ह्याची जाणीव लेखकांनी लिहित्या हातांनी करून दिलेली आहे. समाज जेव्हा एकमेकांमध्ये मिसळत नसतो, तो जेव्हा एकमेकांमध्ये हस्तांदोलन करायला घाबरतो, त्यावेळी पुस्तकच असतात जी या घरातून त्या घरामध्ये जाऊ शकतात आणि ती तुमच्या आत कुठंतरी एक छानसं फूल उगवू शकतात असं मला वाटतं आहे. देशप्रेम हाही एक फार महत्त्वाचा आणि गमतीचा मुद्दा मला वाटतो आहे. गमतीचा यासाठी की काही लोकांना आम्हाला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की आमचं देशावर प्रेम आहे बरं का. म्हणजे मला कोणी हे विचारत नाही की तुझं देशावर प्रेम आहे का नाही, पण माझा जर दुसरा कोणी मित्र असेल ज्याचं नाव कोणीतरी अब्दुल असेल तर त्याला मात्र हा प्रश्न सतत विचारला जातो. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की रस्त्यावरती पान खाऊन जो थुंकतो तो देशद्रोही आहे माझ्या दृष्टीनं. कारण आमचा कायदा ही परवानगी देत नाही की रस्त्यावर पान खाऊन थुंकायचं. मी कायदा मोडणारा प्रत्येकजण देशद्रोही आहे. दुर्दैवानं हे सगळं बाजूला ठेवलं जातं आणि भलत्या आज गोष्टी म्हणजे आम्ही काहीतरी म्हणायचे गाणं की नाही म्हणायचं. आणि जे मी काल त्यांना सांगत होतो ते की कोणीतरी एक मंत्री जेव्हा असं म्हणत होता की नाही ह्यांनी हे म्हटलंच पाहिजे गाणं, आणि जेव्हा त्या पत्रकारानं त्याला विचारलं की तू म्हणतोस ना त्यांनी म्हटलं पाहिजे, आता तू म्हणून दाखवते गाणं, तर त्या बिचारायला ते आलंच नाही. मग तो म्हणायला लागला की नाही मी त्यांच्याबद्दल बोलत होतो वगैरे वगैरे. तर असे आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात. मला असं वाटतं की सुदैवानं आपल्या आजूबाजूची जी सामान्य माणसं आहेत, अत्यंत गाव पातळीवरची माणसं आहेत, जे धूर्त नाही आहेत, ज्यांच्या पुढं केवळ आणि केवळ जगण्याचे प्रश्न आहेत, असलेच तर त्यांचे प्रश्न पोटाचे प्रश्न आहेत आणि जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर त्यांच्याबद्दल हे साहित्य भाष्य करतं. त्यांच्यामधला जो आत्मिक स्नेहभाव आहे तो हे मुस्लिम मराठी साहित्य व्यक्त करतं. आणि ते असं सांगतं की वारा पाणी सारी धरणी आकाश, तुमच्या इतकाच असे आमुचाही हा देश, असं डॉक्टर मिन्ने सरांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर पाशा सर, डॉक्टर जावेद पाशाजी यांनी लिहिले की आणि जेव्हा जेव्हा जातो राम जन्मोत्सवाचा रथ, माझी वस्ती अनरस्ते गल्ली उद्ध्वस्त अयोध्या होतात. तर ही जी वेदना आहे ना, ही वेदना मला असं वाटतं की आमच्यापर्यंत ही तेव्हाच पोचते जेव्हा ती पुस्तकांच्या पानावरती असते. आणि ती जेव्हा आम्ही हस्तांदोलनं करण्याचं टाळत असतो त्यावेळी पुस्तकच असतात जे आम्हाला इतरांचा खरा चेहरा ही दाखवत असतात. आजच्या काळामध्ये कालही हा मुद्दा मांडला की धर्म हा माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रधान भाग राहिलेला नाही आहे. आमचे प्रश्न फार निराळे आहेत, धर्म हा त्याचा एक छोटा भाग आहे. आम्ही तर हा जो भाग आहे हेही लक्षात घेऊन मुस्लिम तरुणांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मुस्लिम मराठी साहित्य ज्या पोटतिडकीनं मांडतंय ते सलाम करण्याजोगतच आहे असं मला वाटतं आहे. खरं तर या उत्तरार्धाकडं जाताना मी असं सांगीन की म्हणजे काल उद्योजकांशी संवाद साधला या मुस्लिम मराठी साहित्याच्या व्यासपीठावरती. खरं तर असा संवाद मी डॉक्टर मिन्ने सरांना आणि सर्व सन्माननीय मंचाला अशी करेल की आपल्यातले जे लोक IAS झालेले आहेत, IPS झालेले आहेत किंवा UPSC आणि MPSC परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्या एकदा मुलाखती इथं ठेवा आणि आपला जो तरुण आहे समाजातला त्याला त्या मुलाखती ऐकवायला सांगा. मी मुन्ने सरांना असं सांगितलं की तुम्ही एक कार्यशाळा घ्या. कोणती कार्यशाळा? तर जे लोक मिस्त्री काम करतायत म्हणजे गवंडी काम करतायत, जे लोक मेकॅनिक काम करतायत, जे लोक खूप साधी कामं करतायत आणि जगण्याचा रोजचा झगडा हा त्यांच्या आयुष्याचा मुख्य भाग आहे. ज्यांना माहीत नाही साहित्य म्हणजे काय, ज्यांना माहीत नाही मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह काय आहे, तर ते जी माणसं आहेत त्यांना तुम्ही आणा, त्यांना तुम्ही लिहितं करा. कारण त्यांच्या जवळ वेदना आहे आणि ती वेदना इतकी महत्त्वाची आहे की तीच वेदना आमचं साहित्य हे जागतिक पातळीवरती घेऊन जाईल. मुस्लिम मराठी साहित्य यांना जर पुढं जायचं असेल तर आमच्यातला जो अत्यंत सामान्य माणूस आहे त्या सामान्याला त्यानं शब्द दिला पाहिजे. या साहित्याचं वेगळंही वाङ्मयीन योगदान आहे. म्हणजे अत्यंत चांगली रुबाईयात, बालगझल किंवा आमचा DK शेख नावाचा कवी आहे त्यानं दखनीतल्या कविता लिहिल्यात आणि भन्नाट कविता लिहिल्यात. आताही ज्यांनी 1-2 कवींनी इथं कविता वाचलेल्या होत्या त्या कविता सुद्धा मला प्रचंड आवडलेल्या होत्या. तर हे सगळंच्या सगळं काम त्यांनी केलेलं आहे. आणि पुन्हा मी एकदा त्या विधानाकडे येईल जे विधान डॉक्टर सामिया शेख यांनी त्यांच्या कवितेतनं केलेलं होतं. त्यांनी असं म्हटलं की देती शब्द दिलासे विश्वात मानवांच्या, शब्द आहेत ते आहेत म्हणून आम्हाला दिलासा आहे.
म्हणून आमच्याजवळ आस्थेचं एक केंद्र आहे आणि हे आस्थेचं केंद्र दुसऱ्या केंद्राला प्रफुल्लित किंवा प्रज्वलित करत असतं. तर हे प्रज्वलन आमच्या हातून व्हावं. तो उत्तम कोळगावकर नावाचा एक जो कवी आहे त्यांनी असं म्हटलं की माती उकरून मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल तर हाती काहीच लागणार नाही, कारण मुळापर्यंत जाण्याचा मार्ग फुलातून जातो. तर साहित्य काय आहे? मला असं वाटतं साहित्य तुम्हाला सांगतं ते उकरा उकरी थांबवा, तुम्ही फुलाला जवळ घ्या. फूल आहे जे तुम्हाला मुळापर्यंत घेऊन जाईल. मी माझ्या या विवेचनाचा शेवट करतो आणि तो देवी प्रसाद मिश्र यांच्याच कवितेच्या अवतरणानं करतो. त्यांनी असं लिहिलंय कि वे म्हणजे मुस्लिम, वे चट्टान और ऊन की तरह सच थे, वे सिंधु और हिंदकुश की तरह सच थे. सच को जिस तरह से भी समझा जाता है उस तरह वे सच थे, वे सभ्यता का अनिवार्य नियम थे. मुस्लिम लोक, मुस्लिम साहित्य हे काय आहे? मला असं वाटतं की सत्य आहे आणि सत्याला ज्या ज्या पद्धतीनं समजून घेता येईल त्या त्या पद्धतीनं हे साहित्य समजून घेतलं पाहिजे. हे साहित्य आम्हाला इतरांचा चेहरा दाखवतं की माहीत नाही, पण हे साहित्य मला असं वाटतं या साहित्यानं मला माझा चेहरा दाखवलेला आहे. या साहित्यानं म्हणजे हा जो चेहरा आहे तो सांगतो की मी काय आहे आणि प्रत्येकानं आपला चेहरा या साहित्यामध्ये नक्की पाहावा ही मी प्रार्थना करेल. मी पुन्हा एकदा अत्यंत कृतज्ञतेनं मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी संयोजकांचे आदरणीय इनामदार साहेब, आदरणीय कॉम्रेड सोनवणेजी, डॉक्टर मिन्ने सर, या संमेलनाचे सर्व सन्माननीय आयोजक यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. मी आक्रम इतका हुशार नाही, माझा अभ्यास नाही, पण आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलेला आहे. त्याच्याबद्दल मी भावांनो आणि बहिणींनो मी तुमचेही आभार मानतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद.